नमस्कार मित्रांनो, मी अमित आदेश चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजचा विषय आहे 365 दिवसामध्ये 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम पूर्ण नाही झाला तर काय करायचं। तर आजचा हा विषय आहे। तर हा विषय पूर्ण पाहण्यासाठी विषय आणि व्हिडिओ नीट समजून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे आपल्याला समजून येईल की नक्की काय विषय आहे। व्हिडिओ जर आपण स्किप केला तर आपल्याला कोणताही घडलेला प्रकार किंवा जी गोष्ट आपल्याबद्दल जर व्हिडिओ चॅनल असेल, व्हिडिओ यूट्यूब चॅनल असेल तर त्यामध्ये घडलेली गोष्ट किंवा एखादी चूक झालेली असेल तर ते समजून येणार नाही। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि आजच आपल्या आदेश चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपण यूट्यूब चॅनल काढतो, पण यूट्यूब चॅनल काढल्यानंतर आपण काही गोष्टी विसरून जातो की त्यांची पॉलिसी काय आहे, कशा पद्धतीने आहे। आपण फक्त व्हिडिओ अपलोड करत राहतो। आपल्याला वाटतं की चला सबस्क्रायबर होतील आणि वॉच टाईमसुद्धा कंप्लीट होईल आणि आपल्याला पैसे मिळतील। हे तितकं सोपं नाही आहे। ही जर्नी तितकी सोपी नाही आहे। हा प्रवास तितका सोपा नाही आहे। हा प्रवास खूप मोठा आहे आणि तितकाच अवघड आहे। बऱ्याच वेळेस काय होतं मित्रांनो, सबस्क्रायबर कंप्लीट होतात पण वॉच टाईम मागं पडतो। काही वेळेस वॉच टाईम कंप्लीट होतो पण सबस्क्रायबर मिळत नाही। आता म्हणजे काय, बऱ्याच वेळेस लोक आपल्या चॅनलवर व्हिजिट करतात, व्हिडिओ पूर्ण बघतात, त्याचा वॉच टाईम आपल्याला कवर होत जातो पण सबस्क्रायबर लोक करत नाही। यासाठी आपल्या व्हिडिओमध्ये तेवढी पॉवरफुल कंटेंटन्सी असायला पाहिजे, आपल्या व्हिडिओमध्ये तेवढी धमक असायला पाहिजे की लोकांनी सबस्क्राईब केलं पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, लोक सबस्क्राईब करतात पण बघत नाहीत। म्हणजे जसं की 1 मिनिट बघतात, 2 मिनिट बघतात, 3 मिनिट बघतात, निम्म्यातनं व्हिडिओ स्किप करतात। यावेळेस काय होतं, आपला वॉच टाईम कवर होत नाही। सबस्क्राईब करतात लोकांना तेवढा पुरता व्हिडिओ आवडलेला असतो, त्यामुळे तेवढ्या पुरता लोक सबस्क्राईब करतात, परत विसरून जातात। परत तुम्ही नव्याने व्हिडिओ अपलोड केला की तेवढ्या पुरतं लोक 2 मिनटं बघतात, परत तो विषय विसरून जातात, लगेच दुसऱ्या चॅनलवर दुसऱ्या व्हिडिओवर लोक जातात। यासाठी मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये जेवढी पॉवरफुल असेल, जेवढी धमक असेल, तेवढे आपल्या चॅनलवर लोक थांबतात आणि सबस्क्रायबर आणि वॉच टाईम पूर्ण करतात। जर आपला 365 दिवसात 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम पूर्ण नाही झाला तर आपला चॅनल मॉनिटाईज होत नाही, म्हणजे पास होत नाही। पास होत नाही म्हणजे काय, 100पैकी 35%ला पास असतं। त्या पद्धतीने यूट्यूबची पॉलिसी काय आहे, 365 दिवसामध्ये तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम पूर्ण झाला पाहिजे। जर हा प्रवास पूर्ण नाही झाला तर आपला चॅनल डिमॉनिटाईज थोडक्यात व्हायला सुरुवात होती आणि बऱ्यापैकी आपल्याला 365 दिवसामध्येच हे 2 क्रायटेरिया 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम पूर्ण करावा लागतो। म्हणून म्हणतो मित्रांनो, आपला जर यूट्यूब चॅनल असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर 365 दिवसामध्येच हा टास्क, हा क्रायटेरिया, हे जे गणित आहे हे पूर्ण करावं। म्हणजे आपला वॉच टाईम आणि सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण झाला म्हणजे आपण मॉनिटाईजला ॲप्लिकेशन करू शकतो। आपले सबस्क्रायबर 365 दिवसामध्ये कंप्लीट व्हायलाच पाहिजेत, 1000 सबस्क्रायबर किंवा त्यापेक्षा जास्त। ते वाढत राहतात ॲटोमॅटिक। तुम्ही व्हिडिओ अपलोड करत राहिला की सबस्क्रायबर हे ॲटोमॅटिक वाढत जातात, व्ह्यूजसुद्धा मिळत जातात। तुम्ही जर 1 आठवड्याला 15 दिवसाला जर व्हिडिओ अपलोड करत असाल तर आपल्या चॅनलला व्ह्यूजसुद्धा तितकेच मिळतात। कमीत कमी आठवड्यातून 2 ते 3 व्हिडिओ आपले अपलोड झालेले पाहिजेत। याचा फायदा आपल्याला 100% काय होतो की आपले व्हिडिओ जास्तीत जास्त अपलोड होत राहतात आणि बऱ्यापैकी आपल्या चॅनलवर सबस्क्रायबरसुद्धा वाढत जातात, त्या निमित्ताने व्ह्यूजसुद्धा वाढतात। जर आपला महिन्यातून एकच व्हिडिओ अपलोड होत असेल, विचार करा, तर 365 दिवसामध्ये म्हणजे 12 महिन्यामध्ये आपले 12 महिन्यामध्ये 12च व्हिडिओ अपलोड होणार। त्या जागी तुम्ही आठवड्यातनं 2 ते 3 वेळा कमीत कमी व्हिडिओ अपलोड केला तर याचा फायदा आपल्या चॅनलसाठी ग्रोथ वाढवण्यासाठी होतो। सबस्क्रायबर वाढतात, व्ह्यूज वाढतात आणि आपली ग्रोथसुद्धा चांगली होती। त्यामुळे हा फायदा आहे। व्हिडिओ जास्तीत जास्त अपलोड करायचा। मग आता जास्तीत जास्त अपलोड करायचं म्हणजे तुम्ही एका दिवसातून 5 व्हिडिओ अपलोड करतात, 4 व्हिडिओ नाही, एका दिवसातून जास्तीत जास्त एकच व्हिडिओ अपलोड करायचा। त्यापेक्षा ओव्हरलोड एक सकाळी केला तर एक संध्याकाळी करा। या पद्धतीने एक 6 ते 7 तासामध्ये गॅप टाकून दुसरा व्हिडिओ अपलोड करा, कारण की एक व्हिडिओ अपलोड झालेला असतो त्याला उंच जाण्यास थोडेफार वेळ लागतो, ग्रोथ वाढण्यासाठी वेळ लागते। जसं की एक पायरी चढल्यानंतर शेवटची पायरी चढण्यासाठी थोडासा वेळ लागतो, शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचण्यासाठी थोडासा वेळ लागतो। त्याच पद्धतीने एक व्हिडिओ अपलोड केल्यानंतर दुसरा व्हिडिओ 5 ते 6 तासाच्या गॅपने अपलोड करा। एका आठवड्यात साधारणतः आपले 2 ते 3 व्हिडिओ पब्लिश कमीत कमी झालेले पाहिजेत, तर आपल्या चॅनलचा ग्रोथ वाढत जातो, सबस्क्रायबर कंप्लीट होतात आणि वॉच टाईम पूर्ण होतात। सांगायचा मुद्दा एवढाच की जर आपल्या 365 दिवसात हा सगळा टास्क कंप्लीट नाही झाला तर आपला चॅनल डिमॉनिटाईजमध्ये जातो आणि बऱ्यापैकी आपल्या चॅनलची ग्रोथसुद्धा कमी येते। ग्रोथ कमी झाली की आपले वॉच टाईम कमी होण्यास सुरुवात होतात आणि सबस्क्रायबरसुद्धा थोडेफार कमी होण्यास मदतच होते। पण सबस्क्रायबर कमी झाले तर मग आपला वॉच टाईम व्ह्यूवर्स कमी होतात। त्यामुळे मित्रांनो, आठवड्यातनं 2 ते 3 व्हिडिओ बनवत राहा, सबस्क्रायबर ॲटोमॅटिक वाढत जातील, व्ह्यूज ॲटोमॅटिक वाढत जातील आणि आपलं चॅनल डिमॉनिटाईज होण्यापासून वाचवा।
तर मित्रांनो हेच होतं 365 दिवसामध्ये 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम पूर्ण नाही झाला तर काय करावं लागेल. तर कसा वाटला तुम्हाला हा विषय मित्रांनो. हा विषय जर तुम्हाला आवडला असेल तर आजच आपल्या आदेश चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका. धन्यवाद.